नमस्कार. मी प्राध्यापक सचिन पाटील गायडन्स फॉर बेटर लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. यापूर्वी आपण बी एड अभ्यासक्रमातील सत्र 4च्या सर्व विषयांचा अभ्यास विविध व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रमाचे संपूर्ण स्वरूप कशा पद्धतीचं आहे याचा आढावा घेणार आहोत. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. यशस्वी विद्यार्थी आणि अयशस्वी विद्यार्थी यामधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे यशस्वी विद्यार्थ्याकडे आपल्या कामाचे नियोजन असते आणि त्यानुसार तो चालत राहतो. अयशस्वी विद्यार्थी मात्र नियोजन करत नाही आणि त्यामुळे तो अयशस्वी होतो. आपणास यश प्राप्त करण्यासाठी जे काही करायचं आहे ते सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही बी एडला ॲडमिशन घेतलेलं आहे, मग बी एडचा अभ्यासक्रम काय आहे हे आपल्याला निश्चित माहीत पाहिजे, त्याचं स्वरूप समजलं पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात शिवाजी विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रमाचे एकूण स्वरूप कशा पद्धतीचं आहे. तर हा अभ्यासक्रम एकूण 2 वर्षे कालावधीचा आहे. त्यामध्ये एकूण 4 सत्रांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे आणि एकूण गुण आहेत संपूर्ण बी एड अभ्यासक्रमासाठी 2400, म्हणजे 24 मार्काचा 2 वर्ष कालावधीमध्ये 4 सत्रात पूर्ण करावयाचा हा आपला बी एडचा अभ्यासक्रम आहे. तर ही 4 सत्र कशा पद्धतीचे आहे, त्याची मार्काचं गुणदान कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण आता बघूयात. सत्र 1 जे आहे ते आहे 600 मार्कांचं. त्याच्यामध्ये अंतर्गत प्रात्यक्षिक गुण, जे प्रात्यक्षिक गुण आणि लेखी परीक्षे गुण असं मी ज्या वेळी उल्लेख करेन त्यावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. इंटरनल मार्क, अंतर्गत गुण आणि प्रात्यक्षिक गुण हे जे शब्द आहेत ते एकसारखेच आहेत. ते तुम्हाला महाविद्यालयाकडून गुण दिले जातात त्यासाठी वापरलेले आहेत. आणि लेखी परीक्षा गुण किंवा विद्यापीठ परीक्षा गुण हा शब्द मी ज्यावेळी वापरेन त्यावेळी ते विद्यापीठाकडून लेखी परीक्षा दिल्यानंतर त्या पेपरसाठी मिळणारे मार्क्स आहेत, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. सत्र 1 कशा पद्धतीचं आहे शिवाजी विद्यापीठाचं. सत्र 1 आहे 600 गुणांचं. तर 600 गुणांमध्ये अंतर्गत प्रात्यक्षिकाचे गुण आहेत 425 आणि लेखी परीक्षा गुण आहेत 175 मार्क. म्हणजे विद्यापीठ तुम्हाला 175 मार्क लेखी पेपरसाठी देणार आहे आणि राहिलेले 425 मार्क हे तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकत असाल ते महाविद्यालय देणार आहे. सत्र 2 आहे 600 गुणांचं. त्यामध्ये देखील अंतर्गत प्रात्यक्षिक गुण आहेत 355 मार्क आणि लेखी परीक्षेचे गुण आहेत 245 मार्क्स. सत्र 3चं स्वरूप आहे 600 गुण. त्यामध्ये अंतर्गत प्रात्यक्षिक गुण आहेत 530 मार्काचे आणि लेखी परीक्षेचे गुण आहेत 70. सत्र 4 आहे 600 गुणांचं. त्यामध्ये अंतर्गत प्रात्यक्षिक गुण आहेत 460 आणि लेखी परीक्षेचे गुण आहेत 140. अशा पद्धतीनं 2400 मार्काचा हा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये एकूण प्रात्यक्षिकासाठीचे गुण म्हणजे जे महाविद्यालय आपणास देणार गुण आहेत ते गुण आहेत 2400 पैकी 1770 आणि थेरी पेपरसाठी मार्क्स आहेत 2400 पैकी 630. त्याची जर आपण टक्केवारी पाहिली तर अंतर्गत गुणांची टक्केवारी आहे 73.75 आणि लेखी परीक्षेच्या वेटेज आहे 26.25. अशा पद्धतीनं हा एकूण 2400 मार्काचा अभ्यासक्रम आपणास 2 वर्षे अभ्यासावयाचा आहे. त्यासाठी आपण आपलं नियोजन परफेक्ट केलेलं केव्हाही चांगलं राहणार आहे. संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलभर में प्रलय होएगा, बहुरी करेगा कब. मग तो आपण हे नियोजन कधी करणार. आता तुम्ही बी एडला प्रवेश घेतलेला आहे तर तुम्ही सुरुवातीलाच आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे. शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती आपणास शिवाजी विद्यापीठाचा सत्र वाईज अभ्यासक्रम पाहायला मिळेल, पण तो आहे इंग्रजीमध्ये आणि विद्यापीठातील बहुतांश महाविद्यालये आहेत मराठी माध्यमाची, म्हणून मी त्या इंग्रजी अभ्यासक्रमाचाच मराठी अनुवाद या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर चला आता आपण बघूयात शिवाजी विद्यापीठाचा बी एड अभ्यासक्रमाचा सत्र वाईज आढावा. तर सत्र 1 शिवाजी विद्यापीठ बी एड अभ्यासक्रम सत्र 1 चं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. तर आपणास काही थेरी पेपर प्रत्येक सत्रामध्ये आपणास काही थेरी पेपर अभ्यासावायचे आहेत आणि काही प्रात्यक्षिकं पूर्ण करावायचे आहेत.
तर या पहिल्या सत्रामध्ये आपणास 3 थेरी पेपर आहेत, ज्याला कोर्स असा शब्द विद्यापीठाने वापरलेला आहे। कोर्स नंबर 1, 2 आणि 3 हे 3 थेरी पेपर आहेत आणि बाकीचे आहेत प्रॅक्टिकल। तर थेरी पेपर कुठले आहेत? कोर्स नंबर 1 बाल्यावस्था व वाढते वय, ज्यास इंग्लिशमध्ये म्हणतात चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप, हा पेपर आहे 70 मार्कासाठी आणि ज्याला इंटरनल मार्क्स आहेत 30। या ठिकाणी एक शब्द लक्षात ठेवा, एक्सटर्नल मार्क्स म्हणजे विद्यापीठ तुम्हाला मार्क देतं ज्यासाठी तुम्ही थेरी पेपर देत असता, त्या थेरी पेपरचे मार्क्स म्हणजे एक्सटर्नल मार्क्स आणि महाविद्यालयाकडून मिळणारी मार्क्स म्हणजे इंटरनल मार्क्स, अंतर्गत गुण। पहिला पेपर बाल्यावस्था वाढते वय 70 मार्क एक्सटर्नल आणि इंटरनल मार्क्स आहेत 30, अशा पद्धतीने हा पेपर बनतो 100 मार्काचा। दुसरा पेपर आहे समकालीन भारत आणि शिक्षण, कंटेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन, हा पेपर देखील आहे 70 मार्काचा आणि त्याला इंटरनल मार्क्स आहेत 30, हा पेपर बनतोय 100 मार्काचा। पेपर क्रमांक 3 विद्याशाखा आणि विषयाचे आकलन, अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट्स, हा पेपर आहे थेरी पेपर 35 मार्काचा आणि त्या पेपरचं प्रॅक्टिकल वर्क आहे 15 मार्क, असा हा पेपर बनतोय 50 मार्काचा। हे झालं थेरीचं। आता यानंतर यामध्ये एक प्रॅक्टिकल समाविष्ट आहे, EPC म्हणजे इन्हान्समेंट इन प्रोफेशनल कॅपॅसिटीज, व्यावसायिक क्षमतांचा विकास। EPC 1 हे पहिल्या सत्रासाठी आहे। काय आहे EPC 1? पुस्तक वाचन आणि परीक्षण, रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट, यासाठी इंटरनल मार्क्स आहेत 50, एक्सटर्नल मार्क यासाठी नाही आहेत। आता प्रात्यक्षिक कुठली आहेत? प्रत्येक सत्रासाठी शब्द वेगवेगळे वापरले। सत्र 1 साठी विद्यापीठाने A1, A2, A3 ही नावं प्रॅक्टिकलला दिलेली आहेत। तर या मधील A1 नावाचं प्रॅक्टिकल आहे अध्यापन कौशल्याचे निदान व अध्यापन कौशल्य समृद्धी, डायग्नोस्टिक अँड इनरिचिंग द टीचिंग स्किल्स, यासाठी विद्यापीठाने इंटरनल मार्क्स ठेवलेले आहेत 50। दुसरं प्रात्यक्षिक आहे A2, ते आहे पाठ नियोजन कृतीसत्र व दिग्दर्शन पाठ, लेसन प्लॅनिंग वर्कशॉप अँड डेमॉन्स्ट्रेशन लेसन, या प्रात्यक्षिकासाठी विद्यापीठाने अंतर्गत गुण इंटरनल मार्क ठेवलेले आहेत 25। A3 नावाचं प्रात्यक्षिक आहे अभिरूप अध्यापन कार्यशाळा, सिम्युलेटेड टीचिंग वर्कशॉप, यासाठी विद्यापीठाने गुण ठेवलेले आहेत 25। A4 नावाचं प्रात्यक्षिक आहे पहिल्या सत्रामध्ये, त्याचं नाव आहे शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा, ज्यासाठी गुण आहेत 25, टीचिंग एड वर्कशॉप, गुण आहेत 25। A5 नावाचं प्रात्यक्षिक आहे, त्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्रांना भेटी आणि त्यासाठी गुण आहेत 100, स्कूल एंगेजमेंट अँड व्हिजिट टू इनोव्हेटिव्ह सेंटर्स ऑफ पॅडागॉजी अँड लर्निंग, या प्रात्यक्षिकाला 100 मार्क विद्यापीठाने ठेवलेलं आहेत। A6 नावाचं प्रॅक्टिकल आहे जे अंतर्गत परीक्षा या नावाने ओळखलं जातं, ज्याला आपण इंटरनल एक्झामिनेशन असं म्हणतो। तर त्याची फोड अशी आहे A61, याच्यामध्ये प्रपाठ असाइनमेंट, सेमिस्टर फर्स्ट इंटरनल असाइनमेंट, त्यासाठी 10 गुण आहेत, अंतर्गत गुण आहेत हे। A62 तोंडी परीक्षा वायवा, सेमिस्टर फर्स्ट इंटरनल वायवा, त्यासाठी गुण आहेत 30 आणि A63 अंतर्गत पूर्व परीक्षा म्हणजे सेमिस्टर फर्स्ट एंड इंटरनल एक्झामिनेशन, ज्यासाठी गुण आहेत 10। त्याचबरोबर A7 नावाचं प्रॅक्टिकल सत्र 1 साठी आहे आणि त्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे शालेय अभ्यासक्रमांतर्गत भाषा, लँग्वेज अक्रॉस स्कूल करिक्युलम, त्यासाठी विद्यापीठाने 25 इंटरनल मार्क्स ठेवलेले आहेत। अशा पद्धतीनं सत्र 1 हे 600 गुणांचं आहे, ज्याच्यामध्ये इंटरनल मार्क्स जे महाविद्यालय देणार आहेत ते आहेत 425 आणि जे एक्सटर्नल मार्क्स जे विद्यापीठ देणार आहे थेरी पेपरसाठी ते आहेत 175। अशा पद्धतीने हे पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आहे। आता आपण बघूयात सत्र 2, शिवाजी विद्यापीठ B.Ed अभ्यासक्रम सत्र 2। या ठिकाणी देखील आपणास काही थेरी पेपर आणि काही प्रात्यक्षिकाचं कामकाज हे पूर्ण करायचं आहे। हे सत्र देखील आहे 600 मार्कासाठीचं, तर त्यामध्ये गुणांची विभागणी इंटरनल एक्सटर्नल कशा पद्धतीने केलेले ते आपण आता बघूयात। पहिल्या सत्रामध्ये 1, 2, 3 हे 3 पेपर्स झालेले आहेत। चौथ्या सत्रामध्ये आपल्या पेपरसाठी क्रमांक 4 मिळतो, कोर्स 4 पेपर 4, त्याचं नाव आहे अध्ययन आणि अध्यापन, लर्निंग अँड टीचिंग।
या पेपरसाठी विद्यापीठाने 70 मार्क ठेवलेले आहेत एक्सटर्नल थेअरीसाठी आणि इंटरनल मार्क्स आहेत 30. अशा पद्धतीने हा पेपर बनतोय 100 मार्काचा. 5वा पेपर आहे 5A ज्ञान आणि अभ्यासक्रम. या पेपरसाठी एक्सटर्नल मार्क आहेत 35 आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. हा पेपर आहे 50 मार्काचा. त्यानंतर पुढचा पेपर आहे 6A1 ज्याला आपण म्हणतोय पॅडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट 1 पार्ट 1 म्हणजेच अध्यापन पद्धती. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पाली आणि विज्ञान या अध्यापन पद्धती ज्यांच्या असतील त्यापैकी एक मेथड ही आपली पहिली मेथड म्हणतो याला आपण, त्या मेथडचा तुमचा पेपर असणार आहे. तो पेपर देखील आहे 35 मार्क एक्सटर्नल मार्क्स आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. अशा पद्धतीने हा पेपर आहे 50 मार्काचा. पुढचा पेपर आहे 6A2 म्हणजेच अध्यापन पद्धतीचा हा पेपर आहे ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र या अध्यापन पद्धती आपणास अभ्यासावयाच्या असतात आणि त्यासाठी मार्क आहेत 35 एक्सटर्नल मार्क्स आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. अशा पद्धतीने हा पेपर देखील आहे 50 मार्काचा. पेपर क्रमांक कोर्स क्रमांक 7 हा आहे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण असेसमेंट फॉर लर्निंग. हा पेपर आहे 70 मार्क एक्सटर्नल मार्क्स आणि इंटरनल मार्क्स आहेत 30. अशा पद्धतीने हा पेपर बनतोय 100 मार्काचा. म्हणजे या सत्रात आपणास 5 थेअरी पेपर द्यावे लागणार आहेत. आता या सत्रात देखील EPC2 नावाचे एक प्रात्यक्षिक तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. EPC2 हे प्रात्यक्षिकाचं नाव आहे. शिक्षणातील नाट्य आणि कला, ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन. यासाठी इंटरनल मार्क्स आहेत 50. आता आपण प्रात्यक्षिक बघूयात. सत्र 2 प्रात्यक्षिकांची नावं B1, B2, B3 अशा पद्धतीची आहेत. B1 नावाचं प्रात्यक्षिक आहे अध्यापन प्रतिमाने कार्यशाळा. अध्यापन प्रतिमाने कार्यशाळा. तर या प्रात्यक्षिकाला वर्कशॉप ऑन मॉडेल्स ऑफ टीचिंग असंही म्हटलं जातं. त्यासाठी विद्यापीठाने 25 मार्क ठेवलेले आहेत. B2 नावाचं प्रॅक्टिकल आहे क्षेत्रीय सहभाग, फील्ड एंगेजमेंट, ज्यासाठी 25 मार्क विद्यापीठाने ठेवलेले आहेत. B3 नावाचं प्रॅक्टिकल आहे, महत्त्वाचं आणि मोठं प्रात्यक्षिक आहे. त्याचं नाव आहे शालेय अंतर्वासिता म्हणजेच एंट्रान्शिप. यासाठी आहेत 100 इंटरनल मार्क्स. B4 नावाचं प्रॅक्टिकल आहे विषय ज्ञान निदान चाचणी आणि उपचारात्मक कार्यक्रम, डायग्नोस्टिक टेस्ट ऑन कंटेंट नॉलेज अँड रेमेडियल प्रोग्राम. यासाठी कुठलेही इंटरनल आणि एक्सटर्नल मार्क्स नाही आहेत. तुमचं महाविद्यालय तुमचं विषय ज्ञान तपासण्यासाठी एक चाचणी घेईल आणि तुमचं विषय ज्ञान त्याच्यातून तपासलं जाईल. B5 नावाचं प्रात्यक्षिक आहे अंतर्गत परीक्षा. त्याच्यामध्ये भाग आहेत B5-1 प्रपाठ किंवा असाइनमेंट, इंटरनल असाइनमेंट, यासाठी 10 मार्क आहेत. त्यानंतर तोंडी परीक्षा वायवा एक्झामिनेशन, त्यासाठी गुण आहेत 30. आणि B5-3 अंतर्गत परीक्षा किंवा पूर्व परीक्षा ज्याला इंटरनल एक्झामिनेशन आपण म्हणतोय त्यासाठी 10 गुण आहेत. अशा पद्धतीनं सत्र 2 हे 600 मार्कांचं आहे ज्यामध्ये अंतर्गत गुण जे तुम्हाला महाविद्यालय देणार आहेत ते आहेत 325 आणि जे एक्सटर्नल गुण जे विद्यापीठ तुम्हाला देणार आहे ते आहेत 245. अशा पद्धतीनं हे सत्र 2 आपण आता पाहिले. आता आपण बघूयात सत्र 3चं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. शिवाजी विद्यापीठ B.Ed अभ्यासक्रम सत्र 3. या सत्रामध्ये देखील आपणास काही थेअरी पेपर आणि काही प्रात्यक्षिकं पूर्ण करावी लागणार आहेत. हे सत्र देखील 600 गुणांचं आहे. त्यामध्ये 2 थेअरी पेपर तुम्हाला अभ्यासावायचे आहेत. थेअरी पेपर 6 कोर्स नंबर 6B1. थेअरी पेपर सत्र 2 मध्ये देखील तुम्ही मेथड्सचा अभ्यास केलेला आहे आणि सत्र 3 मध्ये देखील तुम्हाला मेथड्स आहेत. त्यामुळे मागचंच 6 हा कोर्सचं नाव किंवा नंबर या ठिकाणी ठेवलेला आहे. 6B1 शालेय विषय अध्यापनशास्त्र भाग 1 सेकंड, ज्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि विज्ञान यापैकी तुमचा जो विषय असेल त्याचा हा पेपर असणार आहे. हा पेपर आहे 35 मार्काचा आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. असा हा पेपर बनतोय 50 मार्काचा. 6B2 शालेय विषय अध्यापनशास्त्र भाग 2 सेकंड, इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या मेथड ज्यांच्या असतील त्यांच्यासाठी हा दुसरा पेपर असणार आहे. 35 मार्क एक्सटर्नल मार्क्स आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. अशा पद्धतीने हा दुसरा पेपर देखील आहे 50 मार्काचा. यास आपण पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट 1 पार्ट सेकंड आणि पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट
2/2 असे याला इंग्रजीमध्ये नावं आहेत या 2 पेपरसाठी. आता या सत्र 3मध्ये आपणास काही प्रात्यक्षिकांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर सत्र 3मध्ये असणारी प्रात्यक्षिकं C1, C2, C3 या नावाने ओळखली जातात. C1 प्रात्यक्षिक आहे शालेय अंतर्वासिता टप्पा 2. तुमच्या B.Ed कोर्समधील सर्वात महत्त्वाचं हे प्रात्यक्षिक आहे, ज्याच्यातून तुम्हाला शिक्षक बनल्याच्या अनुभूती मिळणार आहेत. ते हे प्रॅक्टिकल आहे C1 शालेय अंतर्वासिता टप्पा 2. यासाठी विद्यापीठाने इंटरनल मार्क्स ठेवलेले आहेत 325. C2 नावाचं ज्याला आपण म्हणतो स्कूल एंट्रन्शिप. C2 नावाचं प्रॅक्टिकल आहे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण कार्यशाळा, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन वर्कशॉप, ज्यासाठी विद्यापीठाने 25 मार्क ठेवलेले आहेत. C3 नावाचं प्रात्यक्षिक आहे मानसशास्त्रीय मापन व समुपदेशन कार्यशाळा, सायकोलॉजिकल टेस्टिंग वर्कशॉप, ज्यासाठी इंटरनल मार्क अंतर्गत गुण आहेत 25. त्यानंतर C4 नावाचं प्रात्यक्षिक आहे कृती संशोधन कार्यशाळा, ॲक्शन रिसर्च वर्कशॉप, ज्यासाठी विद्यापीठाने इंटरनल 50 मार्क्स ठेवलेले आहेत. C5 नावाचं प्रात्यक्षिक आहे ज्ञान रचनावादी कार्यशाळा, वर्कशॉप ऑन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच टू टीचिंग, ज्यासाठी विद्यापीठाने इंटरनल 25 मार्क्स ठेवलेले आहेत. C6 हे अंतर्गत परीक्षेसाठी आहे. C6-1मध्ये प्रपाठ किंवा असाइनमेंट, ज्यासाठी 10 गुण आहेत. C6-2 तोंडी परीक्षा किंवा वायवा एक्झामिनेशन, ज्यासाठी 30 गुण आहेत इंटरनल मार्क्स. आणि C6-3 ज्याच्यामध्ये अंतर्गत परीक्षा किंवा सत्रांत परीक्षा किंवा पूर्व परीक्षा, इंटरनल एक्झामिनेशन हे शब्द त्यासाठी वापरले जातात, त्यासाठी अंतर्गत गुण आहेत 10. अशा पद्धतीनं आपल्या B.Ed अभ्यासक्रमातील सत्र 3 हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण यामध्ये फक्त 70 मार्क तुम्हाला थिअरी पेपरसाठी आहेत आणि 530 मार्क हे इंटरनल मार्क्स आहेत. एकूण अशा पद्धतीचा हा 600 गुणांचा सत्र 3चा अभ्यासक्रम आहे. आता आपण बघूयात शिवाजी विद्यापीठ B.Ed अभ्यासक्रम सत्र 4 कशा पद्धतीचा आहे. यामध्ये आपणास 4 थिअरी पेपरचा अभ्यास करायचा आहे. तर कोर्स 8 आहे लिंग, शाळा आणि समाज, जेंडर, स्कूल अँड सोसायटी. हा थिअरी पेपर एक्सटर्नल गुण आहेत त्याला 35 आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. अशा पद्धतीनं 50 मार्क्सचा हा पेपर होतो. त्यानंतर 5B2 5B1 आपण सत्र 2मध्ये अभ्यासलेला हा पेपर आहे. तेच नाव आणि तोच अभ्यासक्रम या ठिकाणी देखील आहे, म्हणून क्रमांक तोच ठेवलेला आहे या पेपरसाठी. 5B2 ज्ञान आणि अभ्यासक्रम हा पेपर आहे नॉलेज अँड करिक्युलम. 35 गुणां एक्सटर्नल गुण आणि 15 इंटरनल मार्क्स, 50 एकूण मार्क्स. 9 नंबरचा पेपर आहे कोर्स नंबर 9 सर्वसमावेशक शिक्षण, शाळा निर्मिती, क्रिएटिंग अँड इन्क्लुझिव्ह स्कूल. हा पेपर देखील आहे 35 मार्काचा, इंटरनल मार्क्स 15, असा 50 मार्काचा हा पेपर आहे. आणि 10वा जो आहे तो ऑप्शनल कोर्स, म्हणजे तुम्हाला एक विषय निवडावा लागतो. तर यामध्ये जे तुम्ही सत्र 3मध्ये मेथड अभ्यासणार आहात, तर त्याच पद्धतीचा मेथड तुम्हाला ठेवता येतात. एक पेपर मेथडचा तुम्हाला घेता येतो. त्याबरोबर पर्यावरण शिक्षण हा एक ऑप्शनल आपल्यासाठी असणार आहे. त्यानंतर शांतता आणि मूल्य शिक्षण हा एक पेपर तुम्हाला ठेवण्यासारखा आहे. या 3 पैकी कोणता तरी तुम्ही एक पर्याय निवडता आणि त्याचा थेरी पेपर देता. तो थेरी पेपर असणार आहे पेपर कोर्स नंबर 10, ज्याला एक्सटर्नल मार्क्स आहेत 35 आणि इंटरनल मार्क्स आहेत 15. अशा पद्धतीनं हा पेपर बनला आहे 50 मार्काचा. तर या सत्र 4मध्ये तुम्हाला EPC अंतर्गत 2 EPC करावे लागणार आहेत. त्या आहेत EPC3 माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे चिकित्सक आकलन, क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT, यासाठी इंटरनल मार्क आहेत 50. EPC4 आहे स्व आकलन, अंडरस्टँडिंग द सेल्फ, त्यासाठी देखील 50 अंतर्गत गुण आहेत. आता प्रात्यक्षिकं जी सत्र 4साठी आहेत ती D1, D2, D3 या नावाने ओळखली जातात. तर D1 नावाचं प्रात्यक्षिक आहे शैक्षणिक सहल, एज्युकेशनल टूर, यासाठी विद्यापीठाने अंतर्गत गुण म्हणून 50 मार्क ठेवलेले आहेत. D2 नावाचं प्रात्यक्षिक आहे समाजाभिमुख प्रकल्प, प्रोजेक्ट रिलेटेड टू कम्युनिटी एक्सपिरियन्स, या प्रात्यक्षिकासाठी विद्यापीठाने अंतर्गत गुण हे 100 ठेवलेले आहेत. D3 नावाचं प्रात्यक्षिक आहे शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्र भेट, शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्र भेट, स्कूल एंगेजमेंट अँड व्हिजिट टू इनोव्हेटिव्ह सेंटर्स ऑफ पेडागॉजी अँड लर्निंग, या प्रात्यक्षिकासाठी विद्यापीठाने अंतर्गत 25 गुण ठेवलेले आहेत.
त्यानंतर आहे D4 वार्षिक पाठ परीक्षा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पाठ घ्यावे लागतात. प्रत्येक पाठ हा 25 गुणांसाठी असतो, ज्याला आपण ॲन्युअल लेसन एक्झामिनेशन असं म्हणतो. यासाठी आहेत 50 अंतर्गत गुण. त्यानंतर D5 नावाचं प्रात्यक्षिक आहे छात्र शिक्षकांचे सामान्य उद्बोधन, जनरल ओरिएंटेशन ऑफ स्टुडंट टीचर. त्यासाठी अंतर्गत गुण आहेत 25. आणि D6 आहे अंतर्गत परीक्षा किंवा सत्रांत परीक्षा, ज्याच्यामध्ये D6-1 प्रपाठ असाइनमेंट 10 मार्क, तोंडी परीक्षा वायवा एक्झामिनेशन 30 गुण. आणि D6-3 त्याच्यामध्ये अंतर्गत परीक्षा किंवा सत्रांत परीक्षा किंवा इंटरनल एक्झामिनेशन, त्यासाठी आहेत गुण 10. अशा पद्धतीनं सत्र 4 हे 600 गुणांचं आहे, ज्याच्यामध्ये प्रात्यक्षिकाचे किंवा इंटरनल मार्क्स अंतर्गत गुण आहेत 460 मार्काचे आणि एक्सटर्नल मार्क्स आहेत 140 मार्काचे. अशा पद्धतीनं आपण शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या सत्रानुसार सत्र 1, 2 आणि 3, 4 या 4 सत्रांचा विस्तृत आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला पुढचं सगळं कामकाज BEdचं व्यवस्थितपणे होण्यासाठी तुमच्यासमोर काय काय करायचं हे सुरुवातीला असलं पाहिजे. आणि तुम्हाला निश्चितच हे सर्व माहिती तुम्हाला BEdमध्ये चांगले मार्क्स मिळवून देण्यासाठी, तुम्हाला तुमचं कामकाज व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी मदत करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा यूट्यूब चॅनल गायडन्स फॉर बेटर लाईफ हा तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.